मित्रांनो, आपण आता महादरवाजाच्या अगदी जवळ पोहोचतोय. समोर थोडासा दिसतोय बघा तुम्हाला. आणि ह्यावरून खाली जाणारा हा धबधबा आणि खालचा हा सुंदर नजारा. हा महादरवाजा. मग पहा महादरवाजाच्या बाजूने हा धबधबा खाली येतोय. आणि हा तर पाण्याची सिस्टम बघा. महादरवाजाच्या बाजूने हा धबधबा वाहतोय आणि इथे येतोय. आणि इथून त्याला पाणी जाण्यासाठी थोडंसं वाट करून दिले. आणि हा पायरी मार्ग आहे. आणि या पायरी मार्गावरून नंतर हा इथे निघतोय आणि खाली कोसळतोय. हा समोरचा निसर्ग सौंदर्य ते बुरुज, हा महादरवाजा. हा पायरी मार्गावरून येणारं पाणी हे पावसाळ्यातला रायगड आपण पाहतोय. त्यासाठी आपण भटकंती लाईव्ह या युट्यूब चॅनलला आणि फेसबुक पेजला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि या पावसाळ्यातील रायगडाचा नयनरम्य विलोभनीय दर्शन घ्या. रायगडावर महादरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत. आणि समोर पाहताय हा महादरवाजा. हे जे युद्धशास्त्रातील गड बांधताना वापरलेलं कौशल्य. समोरून शत्रुसैन्यांचा मारा होऊ नये म्हणून घेतलेली महाराजांनी काळजी. देखील आणि एक किल्ल्याचा प्रवेशद्वार महाद्वार हे आपले आराध्य दैवत रायगड. या रायगडच्या प्रवेशद्वाराचं महाद्वाराची पहिली पायरी उंबरठा. आपण उंबरठ्याला स्पर्श न करता वरून पाय टाकून जावे. हा सगळा छुपा मार्ग आणि प्रवेशद्वाराची आतली बाजू. मित्रांनो नमस्कार. पावसाळ्यातील रायगड आपण कधी पाहिलाय का? आणि हाच रायगड तुम्हाला मी भटकंती लाईव्हच्या माध्यमातून दाखवणार आहे. तुम्ही भटकंती लाईव्ह या युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपला हा पावसाळ्यातील रायगड, खळखळणारं पाणी, वाहणारे धबधबे आणि बरंच काही. मित्रांनो आपण आता रायगडाच्या माथ्यावर पोहोचलो आहोत. आणि हा समोर दिसतोय हा आहे हाती तलाव. हा हाती तलाव छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाच्या बांधणीच्या वेळीच बांधलेला होता. या तलावामध्ये कायम स्वरूपी पाणी असते. त्याच्यामध्ये जो निघलेला दगड होता त्या दगडाच्या माध्यमातून गडाचं काम केलं गेलं. गडावरचे वाडे आणि बुरुज बांधले गेले. या ठिकाणी आपल्याला थोडीशी माहिती मिळते. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला वॉटर बॉडीज कन्व्हर्सेशन हाती तलाव. तर आम्ही 1656 महाराजाने हा रायरीचा डोंगर आपल्या ताब्यात घेतला आणि नंतर हा गड बांधायला चालू केला. म्हणजे मित्रांनो हा गड बांधायला 14 वर्ष लागली. ज्याने हा गड बांधला त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर.
प्यायच्या पाणी व्यवस्था काय? 11 तलावात 84 टाकी. मित्रांनो कोकम पिऊया जरा, आपल्याला एनर्जी येईल आणि आपण नंतर नव्या उत्साहानं गड चढूया. थोडं राहिले. आपण शिरकाई मंदिराजवळ आलोय आणि शिरकाई देवीचं दर्शन घेऊया जरा करतो. अगदी जवळ आलोय. महाराजांचं दर्शन घ्यायचं या उद्देशानं भारतातून आणि महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून शिवप्रेमी या ठिकाणी जमतात आणि आपलं शिवप्रेम व्यक्त करतात वेगवेगळ्या माध्यमातून. त्या ठिकाणी आपण पाहताय एक संस्कृती, कला संस्कृती, एक पारंपरिक गीत त्या ठिकाणी चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरील बघा या ठिकाणी आपण पाहतोय होळीच्या माळावरचा चित्र आहे. दर्शन घेण्यासाठी असणारे रांग आहे. प्रचंड सुंदर आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. हर हर महादेव. हर हर महादेव.